महोदय, मेळघाटात पाण्याचं स्तोत्र कमी होत असल्यामुळे तेथील जंगली प्राणी व गुराढोरांना पाण्याची व्यवस्था होत नाही। त्याचं मूळ कारण असं आहे की मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की अशी बाब आढळून आली नाही, परंतु हे सातत्यानं मेळघाटात होत आहे। आणि तिथल्या ज्या 5 नद्या मेळघाटमध्ये प्रमुख आहे, खंडू, खापरा, गाडगा, सिपना, डोलारा, आणि इथं जे पाणी अडवायला पाहिजे किंवा तिथं जे पाण्याचं स्तोत्र आहे ते पाण्याचं स्तोत्र अडत नसल्यामुळं आणि हे सर्व पाणी जे आहे हे सर्व पाणी वाहून जात असल्यामुळं तापी नदीमध्ये MP मधल्या तापी नदीमध्ये हे पाणी वाहून जात असल्यामुळं खऱ्या अर्थानं तिथं पाणी अडत नाही। आणि हे जे मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्यात अंशतः खरं असेल, परंतु खऱ्या अर्थानं जर या 5 नद्यावर जर बंधारे आणि अवर्षणचे कामं घेतले तर या पुढच्या काळामध्ये इथं चांगलं पाणी साठल आणि जी भटकंती होऊन राहिली वन्यप्राण्याची ती थांबल। तर या 5 याच्यावर ही कामं सुरू करणार का, हा माझा प्रश्न। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य संजयजी खोडके यांनी ज्या 5 नद्यांवर बंधारे बांधण्याचं सूचित केलं आहे त्याबाबतली टेक्निकल बाब तपासून निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील। प्रश्न क्रमांक 9 2800